भाजपचे गटनेते आणि सभागृह नेते गणेश खनकरांनी किशोरी पेडणेकरांची भेट घेतली। गणेश खनकरांची विरोधी पक्षनेत्या झाल्याबद्दल किशोरी पेडणेकर यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत। महापौर रितू तावडे मानधन महापौर निधीला देणार, महापौर म्हणून मिळणारं मानधन महापौर निधीला देण्याची रितू तावडेंची घोषणा। दक्षिण मुंबईमध्ये उद्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा बदल केला जाणार आहे। उद्या गेटवे ऑफ इंडिया येथे इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन कार्यक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्क, पी रामचंदानी मार्ग, वी.के. बोमन बेहराम मार्ग, ॲड्रम स्ट्रीट मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आले। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील 118 सदनिकांची नोंदणी उद्या सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार आहे। प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती सदनिका विकल्या जाणार आहे। सदनिका निश्चितीनंतर 48 तासात सदनिकेच्या किमतीच्या 10% रक्कम भरावी लागणार आहे। पिंग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी 1410 अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत। मुंबई रत्नागिरी, मुंबई चिपळूण, मुंबईसह अन्य मार्गावरती विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। CPRO स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिली आहे। दरवर्षी आपण स्पेशल ट्रेन चालवतो। यावर्षी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आपण एकूण 1410 स्पेशल ट्रेन ह्या चालवतो आहोत। यापैकी 209 स्पेशल ट्रेन या मध्य रेल्वेवरनं चालवण्यात येणार आहेत। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी विविध समस्या मांडलेल्या आहेत। नागरिकांकडून 350 पेक्षा जास्त निवेदन देण्यात आले। जिल्हाधिकारी वामन सी, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन आदींची यामध्ये उपस्थिती होती। इतर मागास बहुजन कल्याण खात्याअंतर्गत 100 विद्यार्थ्यांना इस्रोची भेट घडवलेली आहे। निवासी शाळेतील मुलांचा प्रथमच विमान प्रवास पाहायला मिळतोय। मंत्री अतुल सावेंकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। मंगळवारचं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही। खगोल अभ्यासक सोमन यांची माहिती। हे सूर्यग्रहण दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिका आणि अटलांटिका महासागर, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर येथून दिसणार आहे। मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी माघ अमावस्येच्या दिवशी या वर्षातील पहिलं कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे। परंतु हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये। त्यामुळे ग्रहणविषयक जे धार्मिक नियम पाळायचे असतात ते भारतातून पाळण्याची जरुरी नाही। अर्थात सूर्यग्रहण जरी दिसणार नसलं तरी पुढच्याच महिन्यात मंगळवारी 3 मार्चला फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होणारं चंद्रग्रहण हे मात्र भारतातून दिसणार आहे आणि हे भारतातून ग्रस्तोदी स्थितीत दिसणार आहे। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या इमारतीचं लवकरच उद्घाटन होईल। मंत्री पंकज भोयर यांची माहिती आहे। तहसील कार्यालयाची इमारत पूर्ण तयार झाली असल्याची ही माहिती आहे। खांदूर तालुक्यातील तहसील कार्यालयाची इमारत तयार झालेली आहे आणि लवकरातच त्याचं उद्घाटन घेतो आहे। तर काही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अडचणी होत्या, परंतु ते आता समन्वय झालेला आहे। लवकरात लवकर याचं उद्घाटन होईल।